being recorded. Okay, record. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. हा, तुम्ही को-होस्ट आहात आता. हो हो माताजी. हो, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर तुमचा मुलांचा रोजचा एक क्लास झाला की तुम्हाला ऍट द एंड ऑफ द क्लास तुम्हाला एक क्विज येईल तुमच्या ग्रुपवरती. आणि रोज म्हणजे एक क्विज म्हणजे 18 दिवसात 18 क्विजेस तुम्ही सोडवायच्या. आणि त्या सोडवल्या की तुम्हाला एक सर्टिफिकेट पण मिळेल आणि ते सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हं? तर तुमचे सिन्सिअर अँड जेन्युइन एफर्ट्स जे तुम्ही घ्याल, त्यांनी हे ज्ञान घ्याल ना, तर त्यांनी तुम्हाला भगवद्गीतेचं अप्रतिम ज्ञान मिळणार आहे. हं? तर आपण आता सुरुवात करूया मंगल चरणानी. एक मिनिट. हा, आपण सगळ्या अध्यायांची सुरुवात मंगलाचरणी करतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुलांना तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायला हरकत नाही उद्यापासून. हा, बर. आता आपण भगवद्गीता जे शिकत आहोत ती आपण शिकण्याचे फायदे काय आहेत, का आपण शिकतोय, ते जर आपण त्याचे काही पॉइंट्स आहेत काढलेले मी ते बघूया. आपल्याला काय होतं, आपल्या मानसिकरित्या आपण बॅलन्स राहतो. म्हणजे अधिक चिडचिड, अधिक अति आनंद, अति रागवणं हे असं होत नाही. आपण बॅलन्स राहतो. आपली आध्यात्मिक शक्ती वाढते. म्हणजे तुमची स्पिरिच्युअल एनर्जी वाढते. तुम्हाला जास्तीत जास्त अध्यात्माची ओढ लागते. तुम्हाला जास्तीत जास्त भगवंताच्या जवळ जावंसं वाटतं. आपण पाप करण्यापासून दूर राहतो. म्हणजे वाईट काम आपण करण्याचा पासून दूर राहतो. म्हणजे आपण ते करत नाही किंवा आपण त्यापासून लांब राहतो. आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आपलं कॉन्फिडन्स वाढतो. कुठलंही काम मी नक्की करू शकतो, मी करू शकते, हा असं मनात आपल्या धीर गंभीरता येते. आपल्या मनात उगाच शंका येत नाही की हे कसं करीन मी, ते कसं करीन, हे माझ्याकडनं होईल की नाही वगैरे, अशा मनात डाऊट्स येत नाहीत. आपला दृढ निश्चय होतो की म्हणजे माझ्या हातनं हे अमुक अमुक काम होणारच, मी अमुक अमुक हे कार्य करणारच, असं म्हणजे कॉन्फिडन्स येतो आपल्याला. आपली दूरदृष्टी मिळते. म्हणजे आपल्याला पुढे काय करायचंय वगैरे अशी ह्याची दृष्टी आपोआपच मिळायला लागते. आपली बुद्धी तशा दृष्टीने आक्रमक होते. आपली बुद्धिमत्ता तीव्र होते. म्हणजे आपली इंटेलिजन्स वाढतो. आपण वाईट संगतीपासून लांब राहतो. आपण जास्तीत जास्त विनयशील बनतो. म्हणजे नम्र बनतो. कारण आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळालेलं आहे, विद्या मिळालेली आहे. आपण इतरांना चांगले उपदेश सल्ले देऊ शकतो. म्हणजे एखाद्या मित्रांना तुम्ही सांगू शकता, मैत्रिणीला सांगू शकता की हे चांगलं आहे, हे नाहीये. म्हणजे तेवढं तुम्हाला ज्ञान मिळालेलं असतं म्हणून तुम्ही इतरांना सांगू शकता. आपण इतरांना चांगले उपदेश देऊ शकतो. भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान मिळाल्यामुळे आपला सन्मान वाढतो. म्हणजे नक्कीच तुमचे ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे जगामध्ये पण आणि इतर लोकांमध्ये तुमचा सन्मान वाढतो. आपण इतरांना चांगली प्रेरणा देऊ शकतो. म्हणजे तुम्ही एखादं चांगलं काम करा, चांगलं कार्य करा, हे तुम्ही इतरांना समजून सांगू शकता आणि लोक ऐकतात आपलं.
तर आणि त्याचबरोबर भगवद्गीतेमुळे स्वाभाविकपणे आपल्यात आनंदाची निर्मिती होते, नक्कीच वाढते. तर सर्वात प्रथम आपण श्रील प्रभुपाद यांना साष्टांग दंडवत प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला भगवद्गीता आपल्याला सोप्या शब्दात सांगितली. श्री श्री राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष श्री रामा नामा निष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम. त्यांच्यामुळे अभ्यासक्रम हा शक्य झाला. हा आपला ऑनलाईन अभ्यासक्रम त्यांनी सुरुवात केली. आमच्या मराठीच्या अभ्यासक्रमाच्या प्रमुख पूजा माताजी यांना दंडवत प्रणाम. ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या क्षितिजा माताजी यांना सादर प्रणाम. आणि आपले आजचे को होस्ट प्रभूजी राजेंद्र पाटीलजी यांना सादर प्रणाम. त्याचबरोबर आपले टेक्निकल टीमचेही आभार, ज्यामुळे आपण हा क्लास यशस्वीरित्या घेत आहोत. तर आता आपण बघूया, हरे कृष्ण. थोडक्यात माहिती घेऊया भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची. भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, तुम्हाला आता फोटो दिसतोय ना, हे ते फाउंडर आचार्य आहेत. कशाचे? तर इस्कॉन संस्थेचे. इस्कॉन संस्था आहे ती आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना संस्था आहे, ज्यांच्या शिकवणीवर ती आधारित आपण ही संपूर्ण भगवद्गीता शिकणार आहोत. आता भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद जे आपले प्रमुख आचार्य आहेत या संस्थेचे, त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला कोलकात्यामध्ये. त्यांचे मूळ नाव काय होते? अभय चरण डे. आता स्वामी प्रभुपाद हे नाव नंतर जरा आलं, पण मूळ नाव होतं अभय चरण डे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गौर मोहन डे आणि आईचं नाव होतं रजनी देवी. त्यांच्या जन्मानंतर जशी आपल्याकडे नेहमी पत्रिका करायची पद्धत असते, तसंच तिथे पण पद्धत होती आणि त्यांच्या वडिलांनी पत्रिका करून घेतली मुलाची. तर त्यांना ज्योतिषांनी सांगितलं की 17व्या वर्षी हा मुलगा नक्की परदेशात जाईल आणि परदेशात जाऊन काय करेल, तर 108 कृष्ण मंदिर तो स्थापन करेल, असं त्यांनी भाकीत केलं होतं त्या ज्योतिषांनी. आता आई वडील तर वैष्णव होते, त्यांना खूप आनंद झाला की कृष्णाची एवढी मंदिरं ते स्थापन करणार. त्यांना फारच आनंद झाला. ते कसे सद्गुणी होते, संपूर्ण परिवार सद्गुणी होता आणि ते कायम म्हणजे सात्विक भोजन स्वीकारायचे, मांसाहार करीत नसत, चहा कॉफी पण ते घेत नसत. रोज जेवण अन्न ते पहिल्यांदा कृष्णांना अर्पण करायचे आणि कृष्णांना नैवेद्य दाखवून मगच ते स्वतः घ्यायचे. असं त्यांचं घरातल्या सर्व लोकांचा दिनक्रम होता. त्यांच्या घराजवळ एक कृष्ण मंदिर होतं आणि अभयचरण अगदी लहान बाळ असल्यापासून आई वडिलांच्या बरोबर मंदिरात जात असत. तर या आता हे बघा, पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय ना की हा 5 वर्षाचा जो छोटा मुलगा आहे तो एक पूजा त्यांनी बांधलेली आहे. तर तेव्हाची घटना आहे बरं का. तर तेव्हा काय झालं, अभयचरणाने हट्ट धरला की जवळच्या कृष्ण मंदिरात जशी रथयात्रा निघते तशी मी पण काढणार आणि श्री जगन्नाथ, सुभद्रा, बलराम यांचे मुखवटे वापरून मलाही अशीच रथयात्रा करायची आहे, मलाही अशी पूजा करायची आहे. आपण इकडे महाराष्ट्रात जसं गणपती बसवतो घरी, छान मखरात बसवतो की सुंदर सजावट करतो, रोज पूजा करतो आणि शेवटच्या दिवशी आपण मिरवणूक काढतो गणपतीची, तसंच हे पूर्णपणे जगन्नाथाची म्हणजे कृष्णाची मिरवणूक त्यांना काढायची होती, पूजा करायची होती. आणि यांचे चांगले विचार ऐकून वडिलांनी पण त्यांची इच्छा पुरवली. मग अभयचरणनी त्यांच्या मित्रांच्या सोबत श्री जगन्नाथाची पूजा केली आणि सर्व नातेवाईकांच्या सोबत रोज 8 दिवस घरापासून गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत रथयात्रा काढली. अगदी टाळ मृदुंग वाजवत काढली, सगळ्यांनी एकत्र मिळून. इथे मुलं दिसतात ना छान पूजा करतायत, सगळी छोटी मुलं एकत्र जमली आहेत, त्याचबरोबर मोठी माणसं पण आहेत आणि सगळे प्रार्थना करतायत, देवाची गाणी म्हणतायत. तर त्यांचे वडील पण असेच होते. तर रोज कामावरून आले
की भागवतम भगवद्गीता वाचन करायचे आणि अन्न सेवन करायच्या आधी नैवेद्य दाखवून ते अन्नप्रसाद नंतरच घेत असत. किती उशीर झाला ऑफिसवरनं यायला तरी ते हे नियम सोडत नसत. तर लहान वयापासून अभयचरण यांच्यावर असे चांगले संस्कार घडले. त्यांच्या समोरचे जे कृष्ण मंदिर असल्याने त्यांच्या घरी अनेक स्वामी महाजन येत असत. तर एकदा काय झालं, त्यांच्या मित्राच्या आग्रहाखातर ते कोलकात्याला एक खूप महान स्वामी भेटायला आलेले होते. तर मित्र म्हटलं आपण त्यांना भेटायला जाऊ. ते आध्यात्मिक गुरु होते. कोण बरं? भक्ती सिद्धांत सरस्वती. तर त्यांचा मित्र त्यांना भेटायला घेऊन गेला आणि अभयचरणांना त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की तू नक्की खूप मोठा आचार्य होशील. तू पाश्चात्य देशात जाशील म्हणजे परदेशात जाशील आणि तिथे जाऊन भागवत धर्माचा प्रचार करशील म्हणजे कृष्ण धर्माचा प्रचार करशील. पण त्यावेळेला काय होतं, आपलं देश पारतंत्र्यात होतं म्हणजे ब्रिटिशांचा रूल होता आपल्यावरती. त्यामुळे त्यांना वाटलं हे कसं शक्य आहे, ब्रिटिश तर काही असं जाऊ देणार नाहीत आणि असं काही करू देणार नाहीत. पण गुरूंची आज्ञा होती. भगवद्गीताचे काही श्लोक आता ह्यांनी पठण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर भागवतमचा अध्याय सुरू केला आणि अभयचरणांचे मनातल्या शंका हळूहळू दूर व्हायला लागल्या. म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन त्यांनी जगण्यासाठी प्रारंभ केला होता. तर कृष्ण भावना भावित जीवन हे राजकीय सत्तेवर अवलंबून नसते आणि काळाची किती मोठी गरज आहे हे अभयचरण यांना त्यांच्या स्वामींनी पटवून दिले. त्यामुळे अभयचरण प्रभावित झाले आणि कृष्ण भावना भावित हे शाश्वत म्हणजे परमनंट आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि राजकीय सत्ता म्हणजे ब्रिटिश रूल ही तात्पुरती आहे म्हणजे टेम्पररी आहे हे ना ते त्यांना कळलं आणि हे गुरूंनी नक्की त्यांना पटवून दिलं आणि अभयचरणना प्रेरित केल्यामुळे त्यामुळे ते गुरूंच्या मठात कायम जाऊ लागले. त्यांची लिहिलेली पुस्तकं वाचू लागले आणि इतर शिष्यांगणांबरोबर माहिती घेऊ पण लागले. त्यांचबरोबर ते प्रवचन ऐकू लागले आणि स्वामींचे विचार सखोलपणे ऐकू लागले. त्याचबरोबर 1933 मध्ये त्यांनी प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पाश्चात्य देशात जाऊन प्रसार करायचा होता. पण त्यांच्यासाठी प्रसार करायला पाश्चात्य देशात जायला थोडेफार पैसे तर हवेत आपल्या बरोबर. पण तसं प्रभुपादांच्या घरामध्ये एवढा पैसा नव्हता, बेताचीच परिस्थिती होती. त्यांच्याकडे फार काही पैसा नव्हता. पण त्यांनी प्रचार करायचं हे मनात नक्की धरलं होतं. भगवद्गीतेचा आपण प्रचार नक्की करायचा. तर त्यांनी आता ठरवलं की आपण आता हे काम सुरुवात तर करायची, पण आपण आता हे भारतातनंच करूया. तर 1947 मध्ये भक्ती वेदांत त्यांना ही पदवी मिळाली. प्रचार करता करता ही पदवी त्यांना मिळाली आणि ही खूप सन्माननीय पदवी आहे. मग 1956 मध्ये ते भक्ती वेदांत प्रभुपाद वृंदावनला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी तिथली अनेक पुस्तकं घेऊन त्यांनी त्याचा अनुवाद केला. मग 1957 मध्ये त्यांनी संन्यासाश्रम घेतला आणि श्रीमद भागवतमचं भाषांतर सुरू केलं. पण हे करता करता त्यांनी काय केलं, आता त्यांना ते भाषांतर केल्यानंतर ते प्रिंटिंग करायला त्या काळी दिल्लीला जावं लागायचं. मग त्यांनी काय केलं, आता दिल्लीला जाऊन एवढ्या लोकांना पैसे द्यायला त्यांच्याकडे नव्हते. तर त्यांनी स्वतः प्रूफ रिडिंग केलं, एडिटिंग केलं, डिस्ट्रीब्युशन म्हणजे ग्रंथांचं वितरण पण त्यांनी स्वतः केलं आणि छपाई करून घ्यायला ते दिल्लीला जायचे. आणि पण तिथे जाऊन पण ते कमीत कमी मला कसं खर्चात छपाई करता येईल किंवा मला कोण देणगी देईल आणि मी छपाई करीन ह्याच्या मागे ते कायम व्यस्त असायचे. आणि वितरण पण त्यांनी स्वतः केलं बरं का, स्वतःच्या हातांनी. तर गुरूंचा आदेश त्यांच्या मनात कायम घोळत होता. परदेशात जाऊन त्यांना कृष्ण भावनेचा प्रसार करायचा होता. त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं ना. मग 69 वर्षी
त्यांनी म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेला प्रवास करायचं ठरवलं. पण त्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी एक कार्गो शिपमध्ये म्हणजे मालवाहू जहाजातनं प्रवास करायचं ठरवलं. ती होती सिंधिया शिपिंग कंपनीची मालवाहू जहाज. त्यांची मालकीणबाईंना त्यांनी विनंती केली, खूप वेळा जाऊन विनंती केली आणि त्यांना सांगितलं की काही झालं तरी तुम्ही मला अमेरिकेला जायची सोय करा. माझ्या गुरूंनी सांगितलंय की मी तिथे जाऊन कृष्णाचा प्रसार करायचा आहे. हे मालवाहतूक जहाज होतं, त्याच्यात काहीच सोयी नव्हत्या. आणि त्या वयात म्हणजे 69 वर्षी प्रभुपाद पण खूप मोठे झाले होते वयाने, पण तरी त्यांचा गुरुचा आदेश त्यांनी मानण्याचं ठरवलं. त्या प्रवासात सुद्धा त्यांना 2दा हार्ट अटॅक आले. म्हणजे किती तब्येत त्यांची नाजूक झाली होती. पण तरी त्यांचा दृढ निश्चय होता की मी जाणारच. आणि ते अमेरिकेला गेले. आणि हा किती दिवसाचा प्रवास होता? 40 दिवसाचा प्रवास होता. हा प्रवास त्यांनी या बोटीतनं, ही जलदूत नावाची बोट होती, या बोटीतनं त्यांनी प्रवास केला. खूप खडतर प्रवास होता, खूप त्रास त्यांनी झेलला, पण ते नक्की अमेरिकेला पोचले. ही 1965 ची गोष्ट आहे. आता ही ते अमेरिकेला गेले, म्हणजे अमेरिकेला USA मध्ये ते न्यूयॉर्कला गेले. तिथे टॉम्स्क्विन स्क्वेअर पार्क म्हणून आहे, जिथे त्यांनी कृष्णाचा जप सुरू केला. तिथे काही लोक, जे अमेरिकन लोक होते, त्यांना ते जप आवडायला लागला आणि ते तेथील लोक भजन कीर्तनासाठी जमू लागले. प्रभुपादांना म्हणाले, आम्ही पण तुमच्या बरोबर करतो भजन. मग त्याचबरोबर ते पण शेजारी बसायचे बागेमध्ये, त्यांच्याबरोबर संकीर्तन करायचे, जप करायचे. असं लोकांना आवडायला लागलं. मग अमेरिकन लोक पण त्यांना साथ देऊ लागले. मग ते पाहून 1966 मध्ये इस्कॉन संस्थेची स्थापना झाली. कुठे? अमेरिकेमध्ये. ही चळवळ खूपच पॉप्युलर झाली, खूप प्रसिद्ध झाली. लोकांना कृष्णाची गाणी आवडायला लागली. ते कृष्णाची गाणी म्हणायला लागले. पण ती सुरुवातीची लोक त्यांच्याबरोबर सामील झाली ना, ती हिप्पी समाजातील होती. त्यांना जरा वाईट सवयी होत्या. पण काय झालं, हरे कृष्ण महामंत्र म्हणायला लागल्यावर त्यांच्या आपोआप वाईट सवयी निघून गेल्या, आपोआप गायब झाल्या. महामंत्राचा जप करू लागले आणि तसे वाईट सवयी पण निघून गेल्या. श्रील प्रभुपाद प्रसिद्ध झाले आणि युवा पिढीला त्यांनी चांगला बदल घडवला. तसंच ते राजकीय नेत्यांना पण सल्ला देऊ लागले. हे आता या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत ना, ते एक जर्मन डिप्लोमॅट आहेत. ते त्यांना सल्ला देत आहेत, कृष्ण ज्ञानाचा सल्ला द्यायला. ते स्वतः आले कृष्ण ज्ञानाचा सल्ला द्यायला. मला तुम्ही सांगा की मी काय करू पुढे वगैरे. त्यांना काही अडचणी येत होत्या, ते सोडवायला लागले, म्हणजे प्रभुपाद सोडवायला लागले. त्याचबरोबर अनेक पुस्तकं पण लिहिली त्यावेळेला त्यांनी अमेरिकेत राहून. अप्रॉक्सिमेटली 80 एक पुस्तकं तिथे लिहिली त्यांनी. ही बघा, एवढी पुस्तकं तिथे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी स्वतः हाताने लिहिली आहेत, प्रिंट करून घेतले आहेत. आणि बॅक टू गॉड हेड हे त्यांचं खूप प्रसिद्ध मासिक होतं. प्रभुपाद स्वामींचा हा जो प्रवास जगभरचा जो आहे, तो एकूण 25 देशांमध्ये आहे. तर त्यांनी 25 देशांमध्ये हे कृष्णाचं ज्ञान दिलं. म्हणजे भारतातच दिलं असं नाही, अनेक देशांमध्ये, जगभरात 25 देशांमध्ये त्यांनी हे ज्ञान दिलं. कृष्णांची प्रार्थना करूया आपण. राधाकृष्णांची, हे इस्कॉन राधा गोविंद मंदिर आहे मंगळुरूचं आपलं, आणि जिथून आपण हा कार्यक्रम राबवतो, आपण हा कोर्स करतो, तिथल्या मंदिरातला हा फोटो घेतला आहे. कृष्ण आणि राधेचा हे विग्रह आहे तिथले. तर आपण त्यांना प्रणाम करून आपलं आजचा कोर्सची सुरुवात करूया. आणि आपण त्यांना प्रार्थना करूया की आपल्यामध्ये कृष्ण भक्ती जास्तीत जास्त वाढीस लागावी, जास्तीत जास्त आपल्याला प्राप्त व्हावी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद या फोटोमध्ये बघा बरं, सगळ्यात वरती जे आहेत ते आपले श्रील प्रभुपाद आहेत, कोशात आयस्कॉनचे फाउंडर आहेत. त्याचबरोबर मधला जो फोटो आहे ना, ते आहे श्री जय पताका स्वामी. आणि तिसरा जो फोटो आहे तो नामानिष्ठदास प्रभूजी. तर नामानिष्ठदास प्रभूजींचे गुरु आहेत जय पताका स्वामी महाराज.
त्या तिघांना प्रणाम करून आपण पुढे जाऊया. हे आपलं राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष श्री नामानिष्ठदास प्रभूजी आहेत. आणि तुम्ही समजा बंगलोरला कधी गेलात तर तिथे त्याचा पत्ता पण दिलेला आहे की तुम्ही इथे नक्की दर्शन घेऊ शकता. कुठे हे मंदिर आहे हे तुम्हाला इथून कळेल या पत्त्यावरून, आणि तुम्ही नक्की दर्शनाला जा. तर आपण आता गीतेचं बद्दल माहिती बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. एक सूचना करायची आहे हा, सांगा ना. की आपण सर्वांसाठी ही सूचना आहे की आपण दररोजची हजेरी म्हणजे प्रेझेंटी पाठवत असतो मंदिराला. बर. तर आता दोन नावं अशी आहेत की हो. रेडमी 13C 5G, विवो 2336. हा, तर त्यांनी आपली नावं टाकून घ्यावीत म्हणजे त्यांची हजेरी चालेल चालली चालेल, जाईल, बरोबर आहे, बरोबर आहे. लागेल त्यांची. हा, नाही तर मग तर त्यांची अब्सेंटी लागेल. बरोबर आहे. मुलांना तुम्ही तुमचं नाव टाका मोबाईल वरती, जिथे येत आहे ना, वरती येतं विवो 2336, जिथे येत आहे तिथे तुमचं नाव टाका, म्हणजे तुमचं नावाची हजेरी प्रेझेंटी लावली जाईल. हा, बर का. सगळ्यांनी तसं आपलं नाव जिथे नाहीये तर त्यांनी नक्की टाका. हम्म. हरे आणि कृष्ण आपली रोज प्रभूजी. रोज प्रेझेंटी जाते, ओके. एवढं लक्षात हरे ठेवा. कृष्ण, हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हा. तर आता भगवद्गीता ह्याचा अर्थ काय आहे ते बघूया. भगवत आणि गीता या ह्याचा फोड केला की काय होतं, दोन भाग होतात, भगवत आणि गीता. भगवत म्हणजे काय, भगवान. आणि गीता म्हणजे काय, गायन किंवा संगीत. म्हणजे भगवंतांनी गायलेलं गाणं म्हणजे भगवद्गीता. म्हणजे खुद्द भगवंत श्रीकृष्ण यांनी गायलेलं आहे बरं का. तर आपण ते आता बघणार आहोत त्यांनी काय काय सांगितलंय. तर या भगवद्गीतेमध्ये काय काय आहे, तर सर्व समस्यांचं उत्तर आहे तिथे. म्हणजे जे काय आपल्याला प्रॉब्लेम्स असतील त्याची उत्तर आपल्या ह्याच्यात मिळणार आहे. शिवाय काय ते प्रेरणा देणारे पुस्तक आहे, आपल्याला जास्तीत जास्त माहिती देणार आहे. आणि आपण जगात कसं वावरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपले गोल्स काय पाहिजे, आपण कुठे कुठपर्यंत आपली मजल आपली जाऊ शकते, आपण ज्ञान संपादन करू शकतो, ह्याची माहिती कळेल. शिवाय ते आध्यात्मिक शब्दकोश पण आहे. म्हणजे एखादाच सर्वां समस्या आहेत कोणाला, तर सगळ्यासाठी ते एक प्रेरणादायी पुस्तक आहे. भगवद्गीता आपल्या जीवनाचे सूचना पुस्तिका आहे, म्हणजे लाईफ मॅन्युअल आहे. जसं हा छोटा मुलगा, त्यांनी कार चालवायला लागली, पण आधी कार चालवण्याच्या आधी त्याला काहीतरी माहिती हवी असते ना, कशी चालवायची काही नाही. तर आपण एक पुस्तक बघतो की त्याच्यात ती कशी वापरायची दिलेली असते. तर तसंच भगवद्गीता पण आपल्या जीवनाचं पुस्तक आहे की आपण कसं जगलं पाहिजे ह्याचं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला ती माहिती तिथे मिळणार आहे. तर इथे हा माणूस काय सांगतोय की प्रभू कृपया माझ्याशी बोला. म्हणजे तो काहीतरी अडचणीत सापडलाय आणि तो म्हणतो मला काहीतरी मदत करा, माझ्याशी बोला. हम्म. पण मग काय होतं ते प्रभू काय करतायत, प्रभूंनी हात बाहेर काढला आणि भगवद्गीता समोर ठेवली. म्हणजे तू भगवद्गीतेमध्ये वाच, तुझे काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळे सुटून जातील. म्हणजे आपल्या सगळ्या समस्यांचे उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळणार आहे. आता इथे कोण दिसतंय आपल्याला, गांधीजी आहेत की नाही. तुम्ही ओळखता का गांधीजींना, ओळखत असाल ना. हो. हा, तर हे गांधीजी आहेत. ते काय म्हणायचे, जे लोक गीतेवर ध्यान करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो. म्हणजे ते ज्यांना जास्तीत जास्त ह्याच्यातनं माहिती मिळते. महात्मा गांधी दररोज भगवद्गीता वाचायचे आणि त्यातून त्यांना खूप ज्ञान प्राप्त व्हायचे, त्याचा नवीन अर्थ प्राप्त व्हायचा आणि त्यांना आनंदही मिळायचा. आता हे तर महात्मा गांधी आपल्या भारतातले झाले. पण हे दुसरं फोटो जे दिसत आहेत ते कोण आहेत, कोणाला ओळखता येतंय का. ते आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. खूप महान शास्त्रज्ञ होते ते पण भगवद्गीता वाचायचंय बरं का. तर त्यांनी भगवद्गीता वाचून ते अचंबित झाले. अचंबित म्हणजे अमेज झाले.
आणि त्यांना कळलं की ह्याच्यात किती अफाट ज्ञान आहे म्हणून. तर ते म्हणतात, जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि असे वाटते की देवाने हे विश्व कसे तयार केले आहे, जे इतके भव्य आहे. हम्म. तर ते सगळं असं त्यांना त्यांची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. तर आपण आता बघूया इस्कॉनचीच भगवद्गीता काय. म्हणजे भगवद्गीतेचे अनेक प्रकार बरेच जणांनी लिहिलेले आहे आणि आपण हीच का वाचायची, तर याचा अभ्यासच का करायचा. तर जसं आपण हे बघतो, एका फोटोमध्ये दिसतंय बघा डावीकडच्या तुम्हाला, एक फोन आहे आणि एक त्याचा चार्जर आहे. तर तुटलेली तार समजा असेल किंवा फोन योग्य प्रकारे चार्ज होईल का, तर नाही होणार. त्याच्यातनं समजा डेटा इकडून तिकडे आपल्या मोबाईलवरनं ट्रान्सफर करायचा आहे, तर ती तुटलेल्या तारेतनं होईल का, तुटलेल्या वायरमधनं होईल का, तर नाही होणार. म्हणजे काय होईल, तर तसेच आपली म्हणजे ते कनेक्शन बरोबर असेल तरच होईल. म्हणजे काय, कृष्णाचे जे शब्द शिष्य उत्तराधिकार परंपराच्या अतूट शृंखलेमध्ये जे आहेत त्यामधनंच ते पोचायला पाहिजेत आपल्याला. म्हणजे एका गुरुनी आपल्या शिष्याला ज्ञान दिले, नंतर त्याने गुरु होऊन दुसऱ्याला ज्ञान दिले, त्या शिष्यांनी पुढे त्यांच्या शिष्यांना ज्ञान दिले. असं गुरु शिष्य परंपरेत अखंडित पाहिजे ती, म्हणजे कुठे तुटलेली नको. म्हणजे हे ज्ञान यथार्थपणे म्हणजे अगदी योग्य आपल्यापर्यंत ते पोचते आणि कुठेही खंडित पण होत नाही. आणि इस्कॉनची ही परंपरा ब्रह्मगौडीय वैष्णव परंपरा आहे असं म्हटले आहे. श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान ब्रह्मदेवांना पहिल्यांदा दिले बरं का. मग ब्रह्मदेवांनी नारद मुनींना दिले, नारद मुनींनी व्यासदेवांना दिले. असं करत करत ते भक्ती सिद्धांत सरस्वती गुरूंपर्यंत पोचले. मग भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी कोणाला दिले, त्यांच्या शिष्य श्रील प्रभुपादांना दिले, ज्यांच्यानंतर त्यांनी हे ज्ञान आपल्या सर्वांतपर्यंत पोचवले त्यांच्या पुस्तकातून. अशी ही गुरु शिष्य परंपरेच्या ज्ञानामध्ये कुठेही ब्रेक होत नाहीये. आणि ही ज्ञान कसं आहे, अखंडित आहे. हेच आपल्याला उपयोगी पडते आणि आपल्या जीवनात ते परिवर्तन आणू शकते. म्हणून आपण ही इस्कॉनची भगवद्गीता शिकत आहोत. भगवद्गीता हे एक विशाल ग्रंथ आहे. भगवद्गीतेचा व्यवस्थित अध्ययनास जवळपास 1 वर्ष लागेल. तर तुम्ही पण आपण आता हे 18 दिवसातच करणार आहोत. रोज एकच अध्याय करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. तर 18 दिवसात आपण कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारावर, प्रवाहावर लक्ष केंद्रित करूया. आणि याचा उद्देश काय, गीतेचा सखोल अभ्यासासाठी प्रत्येकाला तयार करायचंय. तसंच या पुढची लेवल पण तुम्ही नंतर करू शकता. आता इथे काय आपल्याला दाखवले, ही शिष्य परंपरा दाखवली आहे. ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त करायला हवं, तसेच ते योग्यही असते. उदाहरणतः आंबा फळ कसं काळजीपूर्वक, समजा हे झाडावर एक चढलाय मुलगा, तो झाडावरून उतरवतोय आंबे, पण त्यांनी समजा वरतून खाली डायरेक्ट टाकले आंबे, तर ते नीट येतील का, आपल्याला मिळतील का, नाही. तर ते कसं तुटतील किंवा खराब होतील. पण त्यांनी अलगदपणे हळूच एका मुलीच्या हातात दिले, मग त्यांनी दुसऱ्या मुलीच्या हातातल्या टोपलीत ठेवले अलगदपणे, तर कसं होईल, तो आंबा छान राहील आणि ज्यांच्याकडे पोचवायचा आहे त्यांना पण उत्तम फळ मिळेल. म्हणजे असे अलगद परंपरेतून जर दिले गेले तर त्याने आपल्याला सुखरूपपणे ती आपल्यापर्यंत पोचते. असून म्हणजे जसेच्या तसे, जसं आपली ही भगवद्गीता प्रभुपादांनी सांगितलेली आहे. मी तुम्हाला दाखवते हे पुस्तक. हे श्रीमद भगवद्गीता पुस्तक आहे. तुम्हाला दिसतंय का हे पुस्तक, दिसतंय का मुलांनो, सांगा बरं. हो दिसतंय. हा, तर ह्याच्यावर जिथे खाली तुम्ही तर वाचलत ना, तिथे लिहिलेलं आहे जशीच्या तशी. म्हणजे ज्यांच्या गुरूंनी कसं सांगितलं तशीच्या तशी त्यांनी उतरून काढले, त्याच्यात काही बदल नाही, कमी नाही, जास्त नाही, काही नाही. म्हणजे प्रत्येक गुरूंनी आपल्या शिष्याला जशीच्या तशी सांगितलेली आहे. म्हणजे सेम फॉर्मॅटमध्ये ती उतरवली गेली आहे.
अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे. एक मिनिट हा, एक मिनिट. तर इथे काय आहे, भगवद्गीता हे कशी आहे, सूर्यासारखी आहे. जसं सूर्य कसं सर्व जगाला प्रकाश देतो की नाही, तसं भगवद्गीता सर्व जगाला ज्ञान देणारी आहे. कोणताही भेदभाव ते करत नाही. आपल्या मनात अज्ञानाचा जो अंधकार असतो, म्हणजे आपल्याला काही माहिती नसते, तो माहिती आल्यावर कसं प्रकाश पडतो, तसं भगवद्गीता पठण श्रवण केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडतो. म्हणजे आपल्या ज्ञानातला अंधकार दूर होतो, उजेड येतो आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. असं ते भगवद्गीतेचं महत्व आहे. तर आपले स्वागत आहे. प्रत्येक प्रवास एक पाऊल सहज सुरू होते आणि चला गीतेचा आपण प्रवास पुढे करूया. तर महाभारत काय आहे? एक मोठं काव्य आहे. त्या काव्यामध्ये भगवद्गीता एक छोटा भाग आहे, हे लक्षात घेऊ. एक महाभारत खूप भलं मोठं काव्य आहे, त्याच्यातला भगवद्गीता एक छोटासा पार्ट आहे आणि तो भगवद्गीता आपण शिकणार आहोत. पण भगवद्गीता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण तो भाग शिकणार आहोत. हम्म. आता पार्थसारथी म्हटलंय इथे. हा, तर पार्थसारथी कोण आहे बघूया. हा, पार्थ म्हणजे काय, पृथाचा पुत्र. आता पृथा म्हणजे कोण, कुंतीचं नाव होतं पृथा. तर कुंतीचा पुत्र म्हणजे अर्जुन. त्याचा रथ चालवणारा कोण होता, सारथी. तर रथ चालवणारा सारथी म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहे. तर पार्थसारथी हे श्रीकृष्णाचं एक नाव आहे. आता आपल्याला कृष्णाची अनेक नावं इथे या भगवद्गीतेमध्ये समजणार आहेत. त्याचबरोबर अर्जुनाची पण अनेक नावं आपण जाणून घेणार आहोत. हम्म? हम्म. तर आपण अध्याय 1 आपण आता सुरू करूया. हरे कृष्ण. कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण. हम्म. तर हे महाभारत युद्ध कुठे झाले, तर कुरुक्षेत्र या जागी झाले. त्याआधी युद्ध होऊ नये म्हणून खूप वाटाघाटी झाल्या. पण दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. कृष्णांनी पण युद्ध होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, पण दुर्योधन काहीच तयार नव्हता ऐकायला. म्हणून शेवटी युद्ध घडलेच. तर रणांगणावर अर्जुनाला युद्धाच्या वेळी संपूर्ण सेना बघायची होती की दोन्हीकडची सेना मला कशी दिसतीये. म्हणून त्यांनी कृष्णाला प्रार्थना केली की जे रथाचे सारथी होते त्यांना सांगितलं की रथ जरा मध्यभागी घेऊन जाता का, तिथे म्हणजे मला दोन्ही सेना दिसतील. आता इथे तुम्हाला आधीच्या एका फोटोमध्ये दिसेल बघा, इथे रथ मध्यभागी ठेवलाय. डावीकडे आहे ती पांडवांची सेना आणि उजवीकडे आहे ती कौरवांची सेना. आणि इथे मध्ये आहेत ते अर्जुन आणि कृष्ण. आणि अर्जुनाला ती सगळी सैन्य बघून त्यांच्या मनात अनेक प्रश्न यायला लागले, निर्माण झाली, खूप शंका यायला लागल्या आणि तो घाबरला. आता काय करायचं, युद्ध करायला तो नकार देऊ लागला, त्याची नकारांची कारणं देऊ लागला. आणि श्रीकृष्णांना तो शरण गेला. कृष्णाने त्यांनी कृष्णाला अनेक प्रश्न विचारले आणि कृष्णाने त्यांना उत्तरं पण दिली बरं का. हो, हा जो त्यांचा जो संवाद आपण आता बघणार आहोत, श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यातला म्हणजेच भगवद्गीता आहे. अर्जुन कृष्णाचा काय होता, सखा होता, मित्र होता, शूर योद्धा होता आणि त्याचं कसं अंतःकरण होतं, अगदी शुद्ध अंतःकरणाचा होता तो. म्हणून कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्याच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी भगवद्गीता सांगितली. आणि ही सर्व कृष्णाची योजना होती बरं का, जेणेकरून ही संपूर्ण माहिती म्हणजे ज्ञान, भगवद्गीतेचे ज्ञान सर्व मानवापर्यंत पोचायला हवे म्हणून. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं अजून एक नाव समोर येतं बरं का. त्याचं काय नाव आपल्याला दिसतं, गुडाकेश. याचा अर्थ काय, अज्ञानाचा अंधकार दूर केला आहे तो, म्हणजे अज्ञानाला बाजूला सारतोय तो गुडाकेश. पण तरीही अर्जुन भ्रमित झाला, म्हणजे जरा गोंधळून गेला की मी आता
युद्ध करू की नकोच करू असं त्याच्या मनात जे येत होतं ना, तर तो भ्रमित झाला. कारण कृष्णाच्या मुळेच तो भ्रमित झाला. कृष्णाचं अजून एक नाव आहे ऋषिकेश, म्हणजे इंद्रियांना वश करणारे, इंद्रियांना जिंकणारे. म्हणजे आपले सगळे इंद्रिय म्हणजे सेन्सेस आहेत ना, त्यांना जिंकणारे म्हणजे ऋषिकेश. तर कृष्णाने अर्जुनाला वश केलं, त्याला मोहित केलं आणि त्याच्याद्वारे प्रश्न विचारले जे आपल्यासाठी पण उपयोगी आहेत. अशा प्रकारे भगवद्गीतेचे ज्ञान आपल्या सर्वांपर्यंत पोचलं. तर आता हे पुढचे बघणार आहोत. हम्म. तर कुरुक्षेत्राची लढाई करण्यास अर्जुनाच्या मनामध्ये खूप अडचणी आल्या. कृष्णाने 2 सैन्याच्या मधोमध रोध ओढला. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या समोर आत्मसमर्पण केले आणि भगवद्गीता सांगितली गेली. तर भगवद्गीता किती वेळात सांगितली? तर फक्त 45 मिनिटात भगवद्गीता सांगितली कृष्णाने अर्जुनाला. पण आपण शिकतो ते किती वेळ लागतो? वर्षभर जवळजवळ लागतो. आता तुम्ही 18 दिवसात शिकणारच आहात, पण कसं शॉर्टमध्ये शिकणार आहात, समराईज शिकणार आहात. मग तुम्ही पुढच्या लेवलला गेलात की अजून तुम्हाला सखोल माहिती मिळेल. आता हे आपण समजून घेतलं की अर्जुनाच्या मनात कसं होता? भीती होती, भ्रम होता आणि त्याचं कन्फ्युज होता तो मनाने. आपण ही कृष्णाचीच व्यवस्था होती आणि ह्याच्यामुळे भगवद्गीता सांगितली गेली. म्हणजे भगवद्गीतेचे पहिले श्रोते कोण आहेत? सांगा बरं, कोण आहेत पहिले श्रोते? अर्जुन आहेत. पहिला श्रोता म्हणजे ऐकणारा तो अर्जुन आहे. परंतु ते सर्वांच्या फायद्यासाठी आहे. आपल्या सर्वांसाठी ही भगवद्गीता खूप फायद्याची आहे. तर आपण आता बघूया भगवद्गीतेचे 5 विषय. आता भगवद्गीतेचे 5 विषय कोणते आहेत? ह्या 5 मुख्य विषयांवरती भगवद्गीता मांडलेली आहे. तर पहिला विषय आहे ईश्वर. ईश्वर म्हणजे परमेश्वर, भगवान, श्रीकृष्ण. हा, हे म्हणजे ईश्वर. नंतर जीव. जीव म्हणजे आपण सर्व जे कोण सजीव आहेत ते, म्हणजे माणसं, पशु, पक्षी, झाडं, पानं, फुलं, सगळे जीव आहेत. म्हणजे जे जिवंत आहेत ते जीव. हा. नंतर आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे आजूबाजूचं नेचर, आजूबाजूचे जे आपल्या जे सराउंडिंग आहे त्याच्यामुळे आपल्यावर इफेक्ट होतो, ते सगळं म्हणजे प्रकृती, म्हणजे त्याला भौतिक जगत सुद्धा म्हणतात. नंतर आहे काळ. काळ म्हणजे टाइम किंवा समय. काल जो काय टाइम सारखा बदलत असतो तो, मग कालानुरूप म्हणजे आज आहे, उद्या आहे, परवा आहे, ते काळ. आणि 5वं आहे कर्म, म्हणजे गतिविधी किंवा क्रिया, म्हणजे आपण रोज करतो ते कर्म. जसं मी आता तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतेय, गीता हे माझं कर्म. तुम्ही छान येऊन क्लास अटेंड करतायत, हे तुमचं कर्म. म्हणजे तुम्ही पण उत्तम कृष्ण भावना भावित कर्मामध्ये जोडले जात आहात, हे आपलं कर्म आहे. हम्म. हे आपले भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. आता समजा तुमच्याकडे हातात जर मोबाईल असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. भगवद्गीतेचे 5 विषय हे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न पण येईल, तुम्हाला क्वेश्चनर येणार आहे ना त्याच्यामध्ये. तर ह्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. घेतला का? बर, आपण आता पुढे हो जाऊ. हो. हा. आता ही भगवद्गीतामध्ये किती श्लोक आहेत? तर टोटल 700 श्लोक आहेत बरं का, 700. आणि त्याची फोड कशी आहे बघूया आता. तर भगवंत श्रीकृष्णांनी 574 श्लोक म्हटलेले आहेत, त्यांनी गायलेत तेवढे. अर्जुनानी 84 श्लोक म्हटलेत आणि संजयनी 41 श्लोक म्हटलेत आणि धृतराष्ट्रांच्या मुखी फक्त एकच श्लोक आहे. आता भगवद्गीता ही काय आहे? श्रीकृष्णांची दिव्यवाणी आहे. कृष्ण आपल्याला ज्ञान देत आहेत. आधी कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिले आणि तेच आपल्याला सुद्धा लागू आहेत. कृष्ण ज्ञान देत आहेत. मग अर्जुनाच्या मुखी 84 श्लोक काय आहेत बरं का? कोण सांगेल का? जर कृष्ण सगळं ज्ञान देत आहेत, मग अर्जुनाच्या मुखी का श्लोक दिलेत?
आणि ते पण 84 श्लोक आहेत. असं का असेल बरं? कोणाला काही आहे आयडिया? कोण सांगू शकेल का? सांगा बरं, प्रयत्न करा. त्यांनी क्वेश्चन विचारले म्हणून. हा, करेक्ट करेक्ट, अगदी परफेक्ट सांगितलं. हा, व्हेरी गुड. कोणी सांगितलं उत्तर? ईश्वरी साखरे. वा वा, छान छान, व्हेरी गुड ईश्वरी. एकदम छान थँक्यू. उत्तर दिलं. कारण अर्जुनाच्या मनात सतत प्रश्न येत होते, मी असं करू तसं करू की नको करू का, काय काय त्याच्या मनात खूप संभ्रम होता ना, म्हणून त्यांनी सगळे प्रश्न विचारले. आणि प्रश्न पण श्लोक रूपातच आहेत ते सगळे, म्हणून त्याच्यामुखी 84 श्लोक आहेत. तर कारण तो त्याच्या मनातल्या शंका विचारतो. बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊया. आता गीता महात्म्य, प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा, तुम्ही वाचता? हो हो. गीता महात्म्य 1. भक्ती आणि नियमित मनाने वाचल्यास एखाद्याला पवित्र निवास मिळेल, म्हणजे वैकुंठाप्रमाणे. 2. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने वाचल्यास मागील दुष्कर्म त्याच्यावर कारवाई करणार नाही. 3. भौतिक जीवनाच्या अडचणीला तोंड द्यावे लागत नाही. 4. इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची आवश्यकता नाही. 5. भौतिक जगात पुन्हा जन्म नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. एक मिनिट. म्हणजे गीतेचं काय काय महत्व आहे ते आपल्याला इथे जीवनात आपल्याला सगळं हे समराईज करून इथे सांगितलंय. आणि ते आपण आता पुढे पुढे ह्याचा इम्पॉर्टन्स काय काय ते बघूया पुढच्या ह्याच्यात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. 6. सर्व उपनिषदांचे सार असलेले ही गीतोपनिषद भगवद्गीता गायीसारखी आहे आणि ग्वालबाला म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण या गायीला दूध देत आहेत. अर्जुन वासराप्रमाणे आहे. आणि सर्व विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. 7. आजच्या युगात लोक एका शास्त्र, एक देव, एक धर्म आणि एक दृष्टिकोन यासाठी खूप उत्सुक आहेत. म्हणूनच भगवद्गीता संपूर्ण जगासाठी एकच शास्त्र असावे, संपूर्ण जगासाठी एकच देव आहे, देवकीचा पुत्र कृष्ण. एक मंत्र, एक प्रार्थना, त्याचे नाव जपा. हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम राम हरे हरे राम, राम, राम 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 हरे हरे हरे. हरे. फक्त हरे एकच कृष्ण. काम असावे, परमेश्वराची सेवा करणे. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद. हम्म. आता आपण या अनेक विषय आपण शिकत असतो की नाही शाळेमध्ये. आपल्याला जॉग्राफी असतं, हिस्ट्री असतं, सोशॉलॉजी असतं, किंवा इतर कुठले कुठले विषय असतात ते सगळे. ते आपण तर ज्ञान तर मिळवतोच, पण हे आपल्याला असं जगामध्ये कसं वागायचं, कसं वागलं पाहिजे, इतरांशी कसं बोलायचं, कसं नाही, किंवा आपली उन्नती होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ह्याचा आपल्याला कोण विषय शिकवतो का? तर नाही. पण इस्कॉन तर्फे आपण हे मुद्दामून शिकणार आहोत, हा विषय मुद्दामून शिकणार आहोत, ज्याने आपली समृद्धी नक्की होणार आहे. आणि आपल्याला हे सगळं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेतून मिळणार आहे. आता अर्जुन विषाद योग. अर्जुन ह्या पहिल्या आपल्या धड्याचं नाव आहे, जो आपण अध्याय 1 जो म्हणतो, तर त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आता विषाद म्हणजे काय? विषाद म्हणजे दुःख. म्हणजे अर्जुनाला खूप दुःख झालंय, प्रचंड दुःख झालंय, आणि तो दुःखाच्या सागरात बुडून गेला आहे, म्हणून त्याला खूप दुःख झालंय. आता आपण काय काय दुःख झालंय ते आपण बघूया बरं का. एक मिनिट जरा पुढे गेलो. तर या चित्रात आपल्याला जे दिसतंय,
तर डावीकडच्या कोपऱ्यात आहेत ते धृतराष्ट्र आहेत. आता मधल्या फोटोमध्ये कोण दिसतंय? कोण सांगेल? अर्जुन. बरोबर, अर्जुन. आणि खालच्या कोपऱ्यात कोण आहे? दुर्योधन आहे. तर एकाच देखाव्यावरती या सगळ्या प्रत्येकाची कशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आपण या बघूया आता. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झालेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपल्या भगवद्गीतेमधला पहिला अध्याय जो आहे त्याचा सगळ्यात पहिला श्लोक हा आहे, धृतराष्ट्र उवाच. म्हणजे उवाच म्हणजे धृतराष्ट्र म्हणतोय. तर सर्वात पहिला श्लोक आहे तो धृतराष्ट्राच्या मुखी आहे आणि तो एकमेव श्लोक आहे संबंधा भगवद्गीतेमध्ये जो धृतराष्ट्रांनी म्हटलेला आहे, तो हा एकमेव श्लोक आहे त्यांच्या मुखात. तर धृतराष्ट्राच्या चेहऱ्याकडे बघा बरं, काय दिसून येते की त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्न दिसतोय. ते पहिला प्रश्नच विचारतात. काय विचारतात? ते संजयला विचारतात की माझे पुत्र म्हणजे कौरव आणि पांडूचे पुत्र म्हणजे पांडव या युद्धस्थळी काय करतायत? आता हा प्रश्न पण कसा विचित्र आहे बघा, की युद्धस्थळावर ते काय करणार? युद्धच करायला गेलेत ना. पण तरी हा असा प्रश्न विचारतोय म्हणजे काय? त्याच्या मनात खूप शंका आहे. आता धृतराष्ट्र वडील असल्यामुळे त्याच्या मुलांच्या बाबतीत त्यांना वाटतं की काहीतरी अघटित घडणार आहे की काय, म्हणून त्याला मनात शंका येतात, म्हणून तो हा प्रश्न विचारतो. तर कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र सुद्धा म्हटलेलं आहे. तर का बरं? तर धर्मक्षेत्र म्हणजे तिथे अनेक योगींनी बरेच लाखो वर्ष तप केला होता, ध्यानधारणा केली होती. अशा पवित्र जागी ला कुरुक्षेत्र या जागी केलं होतं आणि तिथेच ते आता युद्ध पण करायला उभे आहेत. म्हणून मग पवित्र जागा जी आहे ती त्याची धृतराष्ट्र यांना जरा भीती वाटते. मग धृतराष्ट्रांना हे माहित होतं की पांडव कसे आहेत, धर्माच्या बाजूनी आहेत, म्हणून मग त्यांना या पवित्र कुरुक्षेत्राचा फायदा पांडवांनाच होईल का, म्हणून ही त्याच्या धृतराष्ट्राच्या मनात ही एक थोडीशी भीती होती, अशी त्यांना शंका होती. आणि त्यामुळे पांडव युद्ध जिंकतील असंही त्यांना वाटत होतं. आणि दुसरी शंका काय होती त्यांच्या मनात, की पांडव या पवित्र कुरुक्षेत्रात युद्ध करतील का? दुसरं एक त्यांच्या मनात तो शंका आली की माघार घेतील, आणि तसं झालं, माघार घेतली तर कौरव जिंकणार आणि सर्व कौरवांचंच राहील. सर्व जे गावं राज्य जे काय आहे सगळं कौरवांकडेच राहील. असे अनेक विचार धृतराष्ट्राच्या मनात येत होते आणि त्यांचा चेहऱ्यावरील ते दुःख पण दिसत आहे या चित्रामध्ये. तर पहिला जो श्लोक आहे तो प्रश्नाने सुरुवात होतोय आणि ते धृतराष्ट्राकडून होतोय. आणि हा श्लोकाचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण हा श्लोक आपण आता पाठ पण करणार आहोत बरं का. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही मोबाईलवर. आपण आज हा श्लोक पाठ सुद्धा करणार आहोत. घेतला का तुम्ही स्क्रीनशॉट? हो. ओके, हो. बरोबर. आता हे फोटो जरा बघूया बरं का, काय म्हटलंय इथे. हा, हे आहे धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र म्हणजे काय? जिथे पवित्र गोष्टी होतात ते धर्मक्षेत्र म्हणतात, जिथे चांगल्या गोष्टी घडतात. जसं आता इथे दूध ओतू जाताना दाखवलंय. आता काही ठिकाणी वास्तुशांतीला मुद्दामून दूध ओतू घालवायची प्रथा आहे, म्हणजे चांगला शकुन म्हणतात ना, शुभ शकुनासाठी ते दूध ओतू घालतात, म्हणून ते धर्मक्षेत्राला एक रूपक दाखवलंय.
नंतर दुसरं दाखवलंय फोटो, मधला जो फोटो आहे ते मामका पांडवाश्चैव. म्हणजे काय दाखवलंय तिथे की दुधाचं पासून पनीर कसं करतात. तर दुधामध्ये लिंबू टाकलं, लिंबूचा रस टाकला की काय होतं, दुधाचा घट्ट भाग वेगळा होतो आणि पाणी पाणी वेगळं होतं, म्हणजे पनीर तयार होतं. तर धृतराष्ट्र म्हणतोय मामका पांडवाश्चैव, म्हणजे माझी मुलं आणि पांडवाची मुलं, म्हणजे त्यांनी सगळ्यांना तो सेपरेट करतोय. माझी मुलं कौरव वेगळे आणि पांडव वेगळे असं त्यांनी विभागणी केली आहे. म्हणून ते मुद्दामून हे एक रूपक दाखवलंय की दुधापासून कसं पनीर झालं की सॉलिड पनीर वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. तर त्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून रसगुल्ले छान तयार होतात. मग किम कुर्वत म्हणजे त्याच्यापासून काय होतं, खाण्यासारखं छान पदार्थ तयार होतो. ते दाखवले तिसऱ्या फोटोमध्ये, रसगुल्ले. म्हणजे किम कुर्वत म्हणजे त्याच्यापासून उत्तम पदार्थ जो तयार होतो तो म्हणजे रसगुल्ले. त्याचे खाण्यासारखे, म्हणजे त्याची तुलना दाखवली की तुम्हाला जस्ट अंडरस्टँड होण्यासाठी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरूंकडे गेला आणि हे शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने हे सर्व आयोजित केले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या इथे चित्रात आपल्याला काय दिसतंय, दुर्योधन त्याच्या विशाल सेनेकडे बघून त्याच्या गुरु द्रोणाचार्यांना बोलतो आहे. कसा रागाने बघतोय बघा त्यांच्याने. रागाने सांगतो आहे की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र म्हणजे कोण, दृष्टद्युम्न, याने कौशल्याने पांडवांच्या सेनेची रचना केली आहे बरं का. दुर्योधन नेहमी कूटनीती करायचा. तो गुरु द्रोणाचार्यांना भडकवतो आहे की तुमचा शिष्य तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा वापर करून तुमच्या विरुद्धच पांडवांच्या बाजूने उभा आहे आणि व्यूहरचना पण करत आहे. म्हणजे दुर्योधन खरं तर मनातून घाबरलाय, पण असा रागाचा आवेश आणून दाखवतोय आणि गुरूंच्या वरती रागवून बोलतोय. पण हे चुकीचं आहे. गुरुशी कसं बोललं पाहिजे, विनम्रतेने बोललं पाहिजे. तर ही म्हणजे काय चूक आणि काय नाही हे पण तुम्हाला कळायला हवं, म्हणून मुद्दामून हे श्लोक आपण घेतले आहेत. आणि ते श्लोकाची रचना पण मुद्दामून ह्याच्यात केलेली आहे भगवद्गीतेत, की तुम्हाला याच्यातून कळावं की काय योग्य आहे आणि काय नाही. म्हणजे हे चुकीचं आहे की गुरूंशी असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. गुरूंशी कायम विनम्रतेने बोलायला हवं. हा बघा कसा दिसतोय, रागाने बोलतोय गुरूंशी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक नंबर 19. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नवश्च पृथ्वीं चैव तुमुलोभ्य नुनादनयन. अनुवाद. हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कुरुक्षेत्रावरील शंखनादाचे वर्णन या श्लोकात दिले बरं का. आणि धृतराष्ट्रपुत्रांनी म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण झाली, म्हणजे ते शंखनाद ऐकून घाबरले. ते विदीर्ण म्हणजे घाबरले. आणि कौरव सेना ही अधर्माच्या बाजूनी आहे, म्हणून शंखनाद झाल्यावर ते घाबरले. जसं तुम्हाला माहिती आहे, चोर एक समजा घरात शिरला चोरी करायला आणि त्याचबरोबर समजा पोलीस आले, तिथे पोलिसांचा गाडीचा सायरन वाजला की चोर कसा घाबरेल आणि पळून जाईल की नाही. तसं त्याची अवस्था कौरवांची झाली की ते शंखनाद ऐकून कौरव घाबरले. कारण ते मुख्य चुकीच्या बाजूनीच होते ना, वाईट बाजूनीच होते, अधर्माच्या बाजूनीच होते. म्हणून ते त्यांच्या मनात ती भावना आली. आता इथे आपण हे बघूया, एक सेकंद. आता या चित्रात आपल्याला 9 कारणं दिली आहेत ज्याच्यामुळे पांडव जिंकणार आहेत हे असं कळतं. तर पहिलं
कारण काय? धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र कशाला म्हटलंय? जिथे चांगलं धर्माचं काम होतं, म्हणजे जिथे पूजा अर्चा जप तप अशी सगळी चांगली गोष्टी होतात, ते धर्मक्षेत्र. आता कुरुक्षेत्र ही पवित्र भूमी होती, म्हणून ती पांडवांच्या बाजूनी आहेत, कारण पांडव ही धर्माच्या बाजूनी आहेत. म्हणून हा एक मोठा पॉइंट आहे, पांडवांच्या बाजूनी. नंतर दिव्यरथ. दिव्यरथ हा कोणी दिला होता? तर अग्नी देवांनी दिलेला होता हा रथ. आणि नेहमी त्या रथाला आशीर्वाद असा होता की नेहमी त्याच्यावरती जे बसून युद्ध करतील ते कायम विजयीच होणार, असा त्याला आशीर्वाद होता. म्हणून हे विजयाचं हे दुसरं कारण. हम्म. नंतर तिसरं कारण आहे कपिध्वज. कपिध्वज म्हणजे चित्रात तुम्हाला हा जो झेंडा दिसतोय का इथे, जे दिसतोय का झेंडा? दिसतोय. हा, तर त्याच्यावरती तुम्हाला हनुमानजीचं चित्र दिसतंय का? नीट पाहिलं तर दिसेल हो. झेंड्यावरती. हा, तर चित्रात तुम्हाला जो झेंड्यावर हनुमानजी दिसत आहेत ना, ते रथावर आरूढ होते, पण गुप्त रूपाने होते. आणि युद्धापूर्वी अर्जुनाने हनुमानाची प्रार्थना केली होती की ज्या प्रकारे त्यांनी प्रभू रामांना मदत केली होती की नाही रामायणामध्ये, तशी त्यांनी मला पण मदत करावी आणि अर्जुनाला आशीर्वाद द्यावेत असं त्यांनी प्रार्थना केली होती. ते म्हणून कपिध्वज ते एक कारण आहे. नंतर आहे शंखनाद. शंखनाद आपण वरती पाहिलं की शंखनाद झाल्यामुळे सगळे कौरव घाबरले, हे पण एक त्याचं कारण आहे. नंतर गांडीव धनुष्य. हम्म. गांडीव धनुष्य याला आशीर्वाद, गांडीव धनुष्याला पण आशीर्वाद होता की त्याचा नेम अचूकच बसणार, म्हणजे कधी त्याचा नेम चुकणार नाही, असं त्याला आशीर्वाद होता आणि तो अर्जुनाला मिळालं होतं. नंतर आहे त्यक्तजीविता. हे पुढचं कारण आहे, म्हणजे प्राण त्याग करणे. त्यक्तजीविता म्हणजे काय? प्राण त्याग करणे. हे दुर्योधन बोलला की कौरव सेनेत अनेक उत्तम योद्धे आहेत, पण ते प्राण त्याग करायला तयार आहेत. पण त्यांनी असं म्हणायला हवं होते की शत्रू सेनेतल्या लोकांचे प्राण घ्यायला ते तयार आहेत, पण तो उलट बोलला, म्हणून हे अपशकुनी वाक्य झालं आणि ते पांडवांच्या बाजूनी उलट चांगलं झालं ते. नंतरचं कारण आहे मोक्षदा एकादशी. हा एक उत्तम दिवस असतो मोक्षदा एकादशीचा, हे पण उत्तम कारण आहे पांडव जिंकण्यासाठी. त्याच्यानंतर आहे भाग्यलक्ष्मी. आता जिथे श्रीकृष्ण आहे तिथे भाग्यलक्ष्मी तर त्यांच्याबरोबर असणारच, म्हणजे हा अजून एक उत्तम योग आहे. असेच उत्तम उत्तम योग होत गेले. त्याच्या पुढचं कारण आहे ऋषिकेश, म्हणजे श्रीकृष्ण स्वतः तिथे हजर होते. कोणाच्या बाजूनी होते? पांडवांच्या बाजूने होते. तर ही सगळी कारणं आहेत ज्यामुळे पांडव जिंकले. तर प्लीज तुम्ही याचा एक फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या. हे पण आपल्याला प्रश्न येतो बरं का. आपल्या क्वेश्चनर मध्ये हा प्रश्न येतो की कुठली कुठली कारणं आहेत, पांडव का जिंकले, ही सगळी कारणं आहेत. हम्म. चल, आता घेतला का तुम्ही फोटो? मग आपण पुढच्या ह्याच्यात जाऊया. हो, का? हा, बर बर. आता हे Redmi 13C 5G कोणाचं आहे? प्लीज तुम्ही नाव द्याल का? नाव हो. लावाल का तिथे? हा प्लीज. ओके. कारण प्रभूजींना तुमचा अटेंडन्स लावायचा असतो ना, म्हणून. हा, ओके. आता हे पुढच्या ह्याच्यात काय दिसतं आपल्याला? अर्जुन दुःखी दिसतोय की नाही? त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत, तो चिंतेत आहे. त्याच्या डोक्यावरील मुकुट पण गळून पडलाय आणि त्याच्या हातातला धनुष्य म्हणजे गांडीव पण गळून पडलाय. त्याला युद्ध करायचं नाही म्हणतोय आणि कृष्णाला अनेक कारणं सांगतोय की मला आता युद्ध करायचं नाही. त्यातली काय कारणं आहेत बघूया बरं आपण. तर तो सांगतो की दया नाही. दया हे पहिलं कारण तो सांगतो. कारण युद्धभूमीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसलं की त्याला असं दिसलं, म्हणजे अर्जुनाला असं दिसलं की माझे स्वजन आहेत, म्हणजे माझेच नातेवाईक आहेत, माझेच बंधू आहेत, सगळे माझे मित्रमंडळी आहेत, माझे गुरु आहेत, आणि मी त्यांना कसा मारू, म्हणून मला खूप दया येते. हे अर्जुनाचं पहिलं कारण. हा, त्याच्यानंतरचं कारण काय आहे? आनंद नाही.
मग अर्जुन काय म्हणतो, युद्ध जिंकण्याचा मुळीच आनंद नाही मला, कारण जरी माझा विजय झाला तरी माझे नातेवाईक, गुरु, बंधू कोणीच नसणार. मग मला युद्ध का करायचं, मला काय आनंद मिळणार त्याच्यातनं युद्ध झाल्यावर. तर म्हणून त्याला आनंद नाही, हा त्याचं कारण आहे. तिसरं कारण आहे पाप. या युद्धात मला अनेक लोकांना मारावं लागेल असं तो म्हणतो, त्यांची हत्या होईल माझ्या हातून, म्हणजे मला पापच लागेल, हो की नाही. म्हणून तो म्हणतो की मग म्हणून मला युद्ध नाही करायचं. मग चौथं कारण बघूया, पारिवारिक परंपरा किंवा पारंपरिक कष्ट होतील, काय कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असं तो म्हणतो, किंवा पारिवारिक परंपरा नष्ट होतील. यामध्ये तो काय म्हणतो, युद्धामध्ये घरातील मोठे पुरुष यांची हत्या होईल. मग त्यांच्या लहान मुलांना कोण रूढी परंपरा शिकवणार, घरातलं देव धर्म कार्य श्राद्ध इत्यादी कोण करणार. तसेच घरातील स्त्रिया असुरक्षित होतील, अधर्म पसरेल, अवांछित संतती निर्माण होईल. अशा सगळ्या ह्याच्यामुळे मला हे पण एक कारण आहे युद्ध न करण्याचं. हम्म. नंतर पाचवं कारण आहे असमंजस्य. तो म्हणतो मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे, योग्य काय अयोग्य काय मला काहीच समजत नाहीये. तर अशी ही त्याची युद्ध न करण्याची 5 कारणे होती. आता ह्याचा पण एक तुम्ही फोटो घेऊन ठेवा. घेतला का फोटो? आपण पुढे जाऊया. फोटो घेऊन झाला असेल तर पुढे जाऊया. हो. हा, ओके. त्याच्या डोळ्यात अश्रू येत आहेत बघा. आता इथे आपण बघू बरं परत एकदा ह्याची कारणं अर्जुनाची. अर्जुनाचं पहिलं कारण काय होतं, दया. मग कौरव सेनेत सर्व तो काय म्हणतो, कौरव सेनेत सर्व माझे गुरु बंधू नातलग आहेत, मी त्यांना कसं मारू. मग तो नंतर काय म्हणतो, मला आनंदच नाही, अर्जुन म्हणतो. माझे सगळे मित्रमंडळी बरोबर असले तर मला आनंद मिळतो, पण माझे सगळे नातेवाईक गुरूंना मारायला मला आनंद नाही मिळत आहे, म्हणून तो म्हणतो मला आनंद नाही. मग तो म्हणतो की माझ्या तिसरं कारण तो देतो की पाप आहे हे, जसं चोरी करणं पाप आहे तसं हे पण एक पाप आहे, युद्धात हत्या होऊन पाप लागेल मला, मग मी काय कसं काय युद्ध करू, असं त्याचं कारण आहे. मग पुढचं कारण तो देतो पारिवारिक परंपरा नष्ट होतील, कारण घरचे कर्ते पुरुष वध झाल्यावरती, त्यांचं मरण पावल्यावर किंवा वध झाल्यावर रूढी परंपरा लहान मुलांना कोण शिकवणार, घरातल्या ज्या रूढी असतात त्या, आपलं फॅमिली ट्री आहे ते नष्ट होईल. मग श्राद्ध कोण करणार, असे त्याच्या मनात सगळे प्रश्न असतात, म्हणून तो नाही म्हणतो. मग शेवटचं कारण काय तो सांगतो, असमंजस्य. म्हणजे चूक काय बरोबर काय हे मला काहीच कळत नाहीये, मी पूर्ण गोंधळलेला आहे, असं तो सांगतो. म्हणजे अशी त्यांनी 5 कारणं सांगितली. मग आपला ऍक्च्युली इथे आपण हे भगवद्गीतेचा पहिला अध्याय शिकून झाला आहे, आणि आपण आता याचा काय संदेश देतोय ते जरा समराईज करूया. भगवद्गीतेला आपल्या जीवनाचा एक पुस्तिका आहे, म्हणजे आपल्याला सगळी जीवनाची माहिती ते आपल्याला सांगतं की काय चुके काय बरोबर आहे असं ते सांगतं माहिती आपल्याला. भगवद्गीताचे 5 विषय आहेत. कोणते 5 विषय आहेत आपण पाहिले सुरुवातीला, ईश्वर, जीव, काल, कर्म आणि प्रकृती. हम्म. आणि अर्जुनाचा विलापाची 5 कारणं आहेत. कोणती 5 कारणं आहेत, त्याला दुःख का झालं कोण सांगेल का, कोण प्रयत्न करा बरं, मी मदत करते तुम्हाला, तुम्ही प्रयत्न करा बरं. अर्जुनाला का दुःख झालं, त्याची काय 5 कारणं होती, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय त्याला का? हा सांगा. त्याला दया येत होती. हा, त्याला बरोबर. कौरवांवर दया येत होती. आणि काय, आनंद नाही म्हणतो ना तो, त्याला पाप वाटतं, आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील असं त्याला वाटतं, आणि असमंजस्य वाटतं त्याला. बरोबर आहे किती. भावाला नव्हतं मारायचं. हा. आणि अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं काय आहेत आपण शेवटी पाहिलं ती, कोणती कोणती, त्यातलं एखादं सांगता येतंय का, सांगा बरं.
अर्जुन का विजयी झाला? आपल्याला माहिती आहे अर्जुन विजयी झाला, पण का झाला? त्याची 9 कारणं काय आहेत? आपण आता पाहिली होती बघा. कोणतरी एक सांगेल का? एक तरी कारण सांगा. त्याचे खराबपणा हं? ते पहिलं कारण आहे धर्मक्षेत्र, नंतर आहे दिव्य रथ, मग कपिध्वज नाही का? हा, कपिध्वज, शंखनाद, शंखनाद, करेक्ट. मग पुढचं गांडीव धनुष, गांडीव धनुष्य, बरोबर. मग शंख शंखनाद, तक्तजीविता, सत्यजीविता, मोक्षदा एकादशी, एकादशी, भाग्यलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश. ऋषिकेश स्वतः, म्हणजे श्रीकृष्ण स्वतः आहेत. हरे कृष्ण. आता आपला हा अध्याय संपलाय बरं का इथे. तर आपण सगळ्यांनी एकत्र म्हणूया. टीचरला सांगते. टीचर सगळ्यांनी आपला आपला व्हिडिओ ऑन करा बरं. आई व्हिडिओ ऑन कर बरं माझं. तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणूया हा हरे कृष्ण महामंत्र. सगळ्यांनी ऑन ठेवा. आई व्हिडिओ ऑडिओ ऑन ठेवा, व्हिडिओ ऑन ठेवा. सगळ्यांनी ऑन करा 2 मिनिटासाठी. व्हेरी गुड. आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणूया हा या मंत्र आता. सगळ्यांनी हात जोडा बरं. छान. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परत एकदा म्हणा बरं तुम्ही सगळ्यांनी. हरे कृष्ण 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 मॅडम माझी कृष्ण स्क्रीन हरे हरे, चालू होत नाहीये. हरे राम 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 हरे हरे. मॅडम तर आपला पहिला जो आपण श्लोक पाहिला ना, तो आपण परत पाठ करायचा. सगळ्यांनी घेतलाय ना स्क्रीनशॉट? हो, घेतलाय ना? हा, तो आता पाठ करायचा. तो आपण तुम्हाला होमवर्कला असणार आहे बरं का. मॅडम माझी स्क्रीन चालू होत नाही मॅडम. मग तुमच्या बरोबर घरी कोण आहे? आई वगैरे आहे का? त्यांना विचारा का नाही चालू होते. मॅम मला आधीपासून पहिला श्लोक येतो. वा वा वा, म्हण बरं, म्हण. कोण म्हणता येतो? मी कोण म्हण? ईश्वरी साखरे. अच्छा, हो. म्हण ना मग. म्हण ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवा चैव भीमकुर्वत संजया. वा 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 वा, हरी बोल, शाबास. हरी बोल. हरे खूप कृष्ण. सुंदर. खूप सुंदर, खूप सुंदर. हरे कृष्ण. आता तुम्ही आज स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत ना सगळ्यांचे? आधीच्या याचा घ्यायचं राहिलाय का? तो इथला होता तो. नाही तर तो परत एकदा पाहिजे तर. हा घेतलाय का स्क्रीनशॉट? हो घेतलाय. घेतलाय ना? हा, ओके. आणि विजयाची कारणाचा पण घेतलाय ना स्क्रीनशॉट? हो घेतलाय. घेतलाय ना सगळ्यांनी? बर बर, ओके. बर, मग आपला आजचा अध्याय पूर्ण झाला आहे. हरे कृष्ण, हरी बोल. धन्यवाद सगळ्यांना. उद्या 3:45 वाजता या नक्की सगळ्यांनी. 3:45 वाजता जॉईन व्हा. पहिलं संकीर्तन आहे आणि 4 वाजता आपला अध्याय सुरू होईल. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण मॅडम. हरे कृष्ण हरे मॅडम. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बाय बाय. हरे कृष्ण मॅडम. हरे कृष्ण. बाय हरे बाय. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम. दंडवत. सादर प्रणाम. सादर प्रणाम. सगळ्यांना सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. मॅम. हरे कृष्ण. गोड आहेत सगळी मुलं.